नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR जीनियस अकॅडमी मध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। या लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपण शिकत आहोत जिल्हा परिषद भरती 2023-24 अंतर्गत आरोग्य सेवक व इतर तत्सम पदासाठी जो तांत्रिक घटक आहे आणि त्यातलं विज्ञान, हो की नाही। तांत्रिक घटकामध्ये तांत्रिक घटक हा विषय अगदी महत्वाचा असून त्यामध्ये विज्ञान हा घटक घेतो असतो, पण विज्ञानच आहे त्याच्यामध्ये तांत्रिक घटक म्हणजे। आणि त्यामध्ये प्रकरण दुसरं नवीन घेत आहोत आपण, ज्याचं नाव आहे अवकाश मोहिमा। मग या अवकाश मोहिमा आजपर्यंत किती झाल्या, त्यामध्ये कोणाकोणांचा सहभाग होता, त्या कशा प्रकारच्या होत्या, यावर आपण सविस्तरपणे आजच्या तासिकेमध्ये चर्चा करणार आहोत। चला तर मग शिकूया अवकाश मोहिमा। बघा, या प्रकरणामध्ये आपण शिकणार आहोत अवकाश मोहिमा, कृत्रिम उपग्रह, कृत्रिम उपग्रहाचे वर्गीकरण, उपग्रहाच्या भ्रमण कक्षा, उपग्रह प्रक्षेपक देखील आणि पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा, या सर्वांचा आपण या तासिकेमध्ये चर्चा करणार आहोत। तेव्हा माझ्या मते निश्चितच तुम्हाला हे अवकाश मोहिमा हे प्रकरण अगदी सोपं वाटेल आणि निश्चितच परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रकरणाचा फायदा होईल। बघा तर बघा, अवकाश आणि आकाश यामध्ये काय फरक आहे, म्हणजे सौरमंडल जे आहे, सोलार सिस्टीम म्हणतो आपण ज्याला, कोणकोणते घटक आहेत त्यामध्ये, उपग्रह म्हणजे काय आणि पृथ्वीला किती नैसर्गिक उपग्रह ग्रह हे तर आपल्याला माहितच आहे। बघूया आपण काय म्हणते। अज्ञाताचे मानवाला नेहमीच आकर्षण वाटत आलेलं आहे। अज्ञात म्हणजे जे आपल्याला माहित नाही त्याविषयी माहिती करून घेणे याची माणसाला कुतूहल असतं, हो की नाही। काय असेल बोते, ते काय असेल, त्या पिक्चर मध्ये काय असेल, हो की नाही, त्या ग्रहावर काय असेल, हो की नाही, अशा विविध प्रकारच्या अज्ञात गोष्टीविषयी माहिती करून घेणं एक प्रकारे माणसाचा हा जिज्ञासू गुणधर्म आहे व त्याबद्दल जाणून घेऊन आपल्या ज्ञानाची क्षितिजे विस्तारण्याचा तो सतत प्रयत्न करीत आला। प्राण्यामध्ये केवळ माणूसच असा आहे की जो आपल्या ज्ञानाच्या जोरावर काय करतो, आपली ज्ञानाची क्षितिजे विस्तारित करण्याचा प्रयत्न करतो। अवकाश व त्यातील असंख्य लुकलुकते तारे याचेही त्याला प्राचीन काळापासून कुतूहल वाटले असणार, हो की नाही। सायंकाळी खेड्यापाड्यामध्ये आज देखील बाहेर झोपतात, उन्हाळ्यामध्ये सायंकाळी काय करतात, बाहेर झोपतात आणि बाहेर झोपल्यानंतर वर तारे दिसतात लुकलुकणारे, हो की नाही, त्याविषयी कुतूहल वाटतं। अवकाशात झेप घेण्याचे स्वप्न तो नेहमीच पाहत असणार व त्यासाठी प्रयत्नशील देखील असणार। मग आता ह्या अवकाश मोहिमा कोणकोणत्या होत्या, स्पेस मिशन म्हणतो ज्याला, स्पेस क्राफ्ट, स्पेस मिशन। बघा आता तंत्रज्ञानात व विशेषतः अवकाश तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाश यानाची निर्मिती केली गेली, हो की नाही। 20व्या शतकाच्या उत्तरार्धात हा अवकाशयान तयार केला गेला, अवकाश यात्रा, आणि त्यामुळे या अवकाशयानामुळे काय झालं, अवकाशात जाणं, अवकाशाची यात्रा करणं सोपं झालं। तेव्हापासून हजारो कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा करण्यासाठी विशिष्ट कक्षेमध्ये पाठवले। आपण पाठवत असतो ना सॅटेलाइट, हो की नाही, कशाद्वारे पाठवतो मग, स्पेस मिशन, अवकाश विशिष्ट कक्षामध्ये अवकाशात प्रस्थापित केले आहे। याशिवाय सूर्यमालेतील विविध घटकांचा जवळून अभ्यास करण्यासाठी काही विशिष्ट यंत्रे सूर्यमालेतील विविध घटकाकडे पाहून अवकाश संशोधन मोहिमा राबवल्या गेल्या आहेत। आता त्या कशा ते आपण पाहूया। अवकाश मोहिमेचे 2 प्रकारात वर्गीकरण करता येते त्याचे, हो की नाही। एक कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करू, पृथ्वीच्या कक्षेमध्ये कृत्रिम उपग्रह प्रस्थापित करायचा आणि विविध प्रकारचे संशोधन करणे। तसेच उपग्रहाचा आपल्या जीवनोपयोगी गोष्टीसाठी उपयोग करणे हे पहिल्या प्रकाराच्या मोहिमेचे उद्दिष्ट आहे। पहिल्या प्रकाराच्या मोहिमेचं हे उद्दिष्ट आहे काय, विविध प्रकारचं संशोधन करणं, आपल्या जीवनोपयोगीसाठी त्या गोष्टीसाठी उपयोग करून घेणं, अशा प्रकारचे हे उद्दिष्ट आहे। आता दुसऱ्या प्रकारच्या मोहिमांचे उद्दिष्ट काय असतं माहिती आहे का, सौरमंडलातील व त्या बाहेरील
सोलार सिस्टीम मधील विविध घटकाकडे अवकाशयानाने पाठवून त्या घटकाचे जवळून निरीक्षण करणे. आपण फोटो काढून आणले म्हणतो की नाही, व त्यांना जाणून घेणे. ओके, सोलार सिस्टीम मधील विविध घटकाकडे जाऊन काय करणे, अवकाशाने पाठवलं जातं आणि त्या संपूर्ण परिस्थितीचं जवळून निरीक्षण केलं जातं. आता अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव रशियाचा युरी गागारिन होता. हा महत्वाचा आहे. अवकाशात जाणारा पहिला मानव कोणता? युरी गागारिन होता, की जो रशियाचा नागरिक होता. त्याने 1961 मध्ये पृथ्वीची परिक्रमा केली. आले की नाही लक्षात? पृथ्वीची पहिली परिक्रमा करणारा कोण होता? युरी गागारिन, रशियाचा, की जो 1961 मध्ये केली. आणि सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी व्यक्ती 1969 नील आर्मस्ट्रॉंग ही होय. चंद्रावर बघा, पृथ्वीची परिक्रमा करणारा पहिला कोण? युरी गागारिन 1961, हो की नाही? आणि चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला कोण? नील आर्मस्ट्रॉंग, अमेरिका, 1969. आता भारताच्या राकेश शर्मा होता. राकेश शर्मा 1984 मध्ये भारताच्या राकेश शर्मांनी रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या. आलं लक्षात? रशियाचा अवकाशयान होतं आणि त्या यानातून भारतीय मूलनिवासी असलेला हे राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये यानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या. पण ते रशियाचा अवकाशयान होतं. आता त्यानंतर सुनीता विल्यम्स व कल्पना चावला यांनी अमेरिकेच्या नासा या संस्थेच्या अवकाशातून अवकाश भ्रमण केले. स्पेस म्हणजे नॅशनल, नासा म्हणजे काय? NASA, नॅशनल एरोनॉटिक्स and space administration. स्पेस आणि हा ऍडमिनिस्ट्रेशन, हो की नाही? असा त्या नासाचा लॉंग फॉर्म होतो की जे कुठे आहे? अमेरिका स्थित आहे. आणि या अमेरिकेच्या नासा या संस्थेनं काय केलं? सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला यांना अवकाशयानातून अवकाशामध्ये पाठवलं. आता बघा, अवकाश मोहिमेची गरज काय असतं मग? एवढा अब्जोवधी कोट्यावधी रुपये प्रत्येक गव्हर्नमेंट खर्च करतं, तर मग याची गरज काय आहे आणि ते महत्वाचं का आहे याचा देखील आपण विचार करणार आहोत. बघा, अंतराळ मोहिमेद्वारे प्रक्षेपित केल्या गेलेल्या कृत्रिम उपग्रहामुळे आज जग एक वैश्विक खेळ झाले आहे. कशामुळं? अंतराळ मोहिमेद्वारे प्रक्षेपित केलेल्या कृत्रिम उपग्रहामुळे. आपण क्षणार्धात जगातील कोणत्याही भागात असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. मोबाईलवरून कुठल्याही व्यक्तीला आपण आता तर पाहूही शकतो आणि बोलूही शकतो. हा कशाचा परिणाम आहे? याचाच परिणाम आहे उपग्रहात. घर बसल्या जगभरातील घडामोडीची माहिती करू शकतो टीव्हीवरनं, हो की नाही? ते देखील काय एक वेव्ज आहेत की जे कशामुळे येतात? या अंतराळ मोहिमेद्वारे. आंतरजाल म्हणजे इंटरनेटचे महत्व तर तुम्ही सगळे जाणता, हो की नाही? याद्वारे कुठलीही माहिती क्षणार्धात उपलब्ध होते. आपल्या मोबाईलवर जे इंटरनेट आहे त्यामध्ये आपण क्षणार्धात कुठलीही माहिती पाहू शकतो. येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळवून सतर्क राहणे शक्य झालेले आहे, हो की नाही? कुठल्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. भूकंप म्हणा किंवा पूर म्हणा किंवा इतर काय जे आहेत, वादळ म्हणा, हो की नाही? अशा प्रकारच्या विविध पूर्वसूचना आपल्याला मिळू शकतात. लढाई शत्रूच्या सैन्याच्या स्थितीबद्दल तसेच भूगर्भात खनिज पदार्थाचा साठा कोठे आहे हे जाणून घेऊ शकतो. या मोहिमेद्वारे आपण हे देखील माहित करून घेऊ शकतो. अवकाश मोहिमांचे असे अगणित फायदे आहेत. कोणकोणते फायदे आहेत आता आपण पाहिलं ना, हो की नाही? अशा प्रकारचे हे अवकाश मोहिमेचे फायदे आहेत.
मग आजच्या जगात अंतरिक्ष तंत्रज्ञानाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. अंतरिक्ष तंत्रज्ञान आवश्यक आहे. आता कृत्रिम उपग्रह कसे असतात, आर्टिफिशियल सॅटेलाइट ज्याला म्हणूया आपण, त्याविषयी माहिती घेऊ. नैसर्गिक उपग्रह म्हणजे पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू होय. ही आपल्याला कशाची व्याख्या करता येईल, नैसर्गिक उपग्रहाची. काय करता येईल, पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू. एखादी वस्तू की जी पृथ्वीची परिक्रमा करते, म्हणजे पृथ्वीभोवती फिरते. मग चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे, हे देखील महत्वाचं आहे. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता, चंद्र. मग सौरमंडलातील इतर काही ग्रहांना एकाहून अधिक नैसर्गिक उपग्रह आहे. मग सौरमंडलामध्ये म्हणजे सोलार सिस्टीम मध्ये जेवढे काही ग्रह आहेत त्या सर्वांना काय होईल, उपग्रह अनेक आहेत, एकापेक्षा अधिक आहेत. मग नैसर्गिक उपग्रहाप्रमाणे एखादे मानव निर्मित यंत्र पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करत असेल तर त्यास कृत्रिम उपग्रह म्हणतात. नैसर्गिक उपग्रह पाहिला आपण अगोदर, आता हे कृत्रिम. म्हणजेच काय, एखादं मानव निर्मित यंत्र पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करत असेल, म्हणजे फिरत असेल आपल्याच कक्षेत, तर त्याला काय म्हणायचं, कृत्रिम उपग्रह म्हणायचं. आता पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक होता. त्याचं नाव काय होतं, स्पुटनिक. हा रशियाने 1957 साली अवकाशात पाठवला. पहिला उपग्रह 1957 साली रशियाने अवकाशात पाठवला, की ज्याचं नाव काय होतं, स्पुटनिक. असे हजारो उपग्रह पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहेत. हे उपग्रह सौर ऊर्जा वापरत असल्याने त्याच्या दोन्ही बाजूला पंखासारखे सौर पॅनल लागलेले असते. पंखासारखे सौर पॅनल लागलेले असते आणि त्याच्यावरनं ते काय करतात, सौर ऊर्जा तयार करतात. बघा आता काय म्हणते, पृथ्वीवरून येणारे संदेश ग्रहण करण्यासाठी ऐकण्यासाठी व पृथ्वीकडे संदेश पाठवण्यासाठी उपकरणे बसविलेली असतात. संदेश येणे आणि जाणे. मग प्रत्येक उपग्रहामध्ये त्यांच्या कार्यासाठी लागणारी इतर उपकरणे असतात. असा एक उपग्रह या आकृतीत दाखवलेला आहे. मग पृथ्वीवरून उपग्रहाकडे जाणारे आणि उपग्रहाकडून पृथ्वीवरील भ्रमणध्वनी, मोबाईल भ्रमणध्वनी, मनोरे, आपण टावर म्हणतो, मोबाईलचा टावर वगैरे इत्यादीकडे येणारे संदेश दाखवले. आलं का लक्षात? ते वरतून त्या सॅटेलाइटद्वारे त्या टावरवर येतं आणि टावरवरून आपल्या मोबाईलमध्ये येतात. मग विविध प्रकारचे कार्य करण्यासाठी हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येते. त्यांच्या कार्यानुसार त्यांची वर्गवारी पुढील प्रमाणे केली जाते. पुढील प्रमाणे त्याची काय केलेली आहे, वर्गवारी केलेली आहे. जाऊ द्या, हे आहे, पण आपण हे पाहूया अगोदर. दिसते का हे? मी ब्लॅकनच लिहू का? हा दिसते बघ. ही सर्व लॉंग फॉर्म दिलेली आहेत आपल्याला. आपल्याला ही लॉंग फॉर्म पाठ असणं अतिशय गरजेचं आहे. नको नाही, लॉंग फॉर्म पाठ असणं अतिशय गरजेचं आहे. वाईट घेऊ. इनसॅट आहे, INSAT म्हणजे काय, इंडियन नॅशनल सॅटेलाइट. काय म्हणता येईल याला? INS, इंडियन नॅशनल सॅटेलाइट, भारतीय राष्ट्रीय उपग्रह असं देखील आपल्याला म्हणता येईल. व्हाईट पेन चालत नाही, ओके नाही. आता GSAT म्हणजे काय? GSAT म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट असा याचा लॉंग फॉर्म होतो. IRNS, इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम असा IRNS चा फॉर्म होतो, लॉंग फॉर्म होतो. IRS, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. IRS, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट.
त्याच्यानंतर GSLV आपण नेहमी नाव घेतो, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल असं GSLV. PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. PSLV GSLV हे दोन महत्वाचे आहेत. तर सर्वच महत्वाचं आहे, पण सोपं समजून हे तुमच्या डोक्यात लक्षात ठेवावं लागेल. आता बघा, उपग्रहाचा प्रकार कोणता आहे ते पाहूया. त्या उपग्रहाचं कार्य काय आणि उपग्रहाची व प्रक्षेपकाची नावं काय आहेत की जे आपण भारतानं इंडियानं अवकाशात पाठवलेली आहे. बघा, उपग्रहाचा प्रकार नंबर 1 हवामान उपग्रह, हवामानाची माहिती देणे, हो की नाही. बघा काय म्हणतो उपग्रहाचा प्रकार नंबर 1 काय, हवामान उपग्रह, वेदर सॅटेलाइट. या वेदर सॅटेलाइटचं काम काय आहे, हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी कोणत्या सॅटेलाइटचा वापर केला जातो. लक्षात, अशा प्रकारचा देखील प्रश्न असू शकतो. मग उत्तर काय येईल, हवामान उपग्रह. किंवा 4 उपग्रह दिले जाते, यापैकी कोणत्या उपग्रहाचा हवामानाचा अभ्यास करण्यासाठी वापर केला जातो किंवा पाठवलेले आहे. मग भारताच्या उपग्रह मालिकांची व प्रक्षेपकांची नाव काय, इनसॅट, जीसॅट आणि GSLV. प्रक्षेपक कोण आहे त्याच्यामध्ये, उपग्रह इनसॅट आणि जीसॅट, आणि प्रक्षेपक कोण आहे, GSLV. तसं INSAT व GSAT हे काय, उपग्रह मालिका आहे आणि प्रक्षेपक प्रत्येकामध्ये GSLVच आहे. बघूया आता दळणवळण उपग्रह म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन करण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग काय आहे, जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विशिष्ट लहरीद्वारे संपर्क प्रस्थापित करतो. पण जे मोबाईलवर संपर्क प्रस्थापित करतो की नाही, ते एक विशिष्ट प्रकारच्या वेव्ज आहे, लहरी आहे, या ज्या तिथून उपग्रहातून टावरवर येतात, टावरवरून आपल्याकडे येतात, किंवा आपण फोन लावला तर टावरवरून तिकडे. मग उपग्रहाची नावे इनसॅट, जीसॅट आणि प्रक्षेपक काय, GSLV. नंबर 3 काय म्हणते, ध्वनी चित्र प्रक्षेपक उपग्रह, ब्रॉडकास्ट सॅटेलाइट, टीव्ही वगैरे मोबाईल हे ते, ओके नाही. बघा, दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपित करणे, टीव्हीवर जे कार्यक्रम येतात ते प्रकाशित करणे. आणि हे काय, पुन्हा इनसॅट, जीसॅट आणि GSLV हा प्रक्षेपक आहे. आता दिशादर्शक उपग्रह देखील आहे, ज्याला की आपण नॅव्हिगेशनल सॅटेलाइट असं देखील म्हणतो, नॅव्हिगेशनल सॅटेलाइट. मग पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौतिक स्थान म्हणजे स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश व रेखांश निश्चित करतात. पृथ्वीवरील अचूक अक्षांश आणि रेखांश निश्चित करण्यासाठी दिशादर्शक हा उपग्रहाची मदत होते. आणि ते काय कोणी हे केलंय, IRNSS, आणि प्रक्षेपक कोण आहे इथे, PSLV. लक्षात तुमच्या. आता सैनिकी उपग्रह म्हणजे काय, मिलिटरी सॅटेलाइट. संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलन करणे, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून वरतून येते की नाही, माहिती जमा करणे आणि त्या लोकांना पाठवणे. पृथ्वी निरीक्षक उपग्रह म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. अर्थ ऑब्झर्वेशन कसं असतं बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले, वाळवंट, सागर, ध्रुव प्रदेशावरील बर्फ याचा अभ्यास, तसेच नैसर्गिक संसाधनाचा शोध व व्यवस्थापन, महापूर, ज्वालामुखी, उद्रेक अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये निरीक्षण व मार्गदर्शन करतात. आणि याच्यामध्ये काय, IRS. आणि प्रक्षेपक कोणता आहे, PSLV. प्रक्षेपक कोणता आहे, PSLV. इंटरनेट माझा मित्र, इंटरनेट विषयी आपल्याला माहिती घ्यायची. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा, प्रत्येकच उपग्रहाला आपली स्वतःची एक भ्रमण कक्षा आहे. ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट, सर्व उपग्रह एकसारख्या कक्षेमध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करत नाही, सर्वांचीच कक्षा एकसारखीच नसतं. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची भूपृष्ठापासूनची उंची किती असावी, भ्रमण कक्षा वर्तुळाकार असावी की लंबवर्तुळाकार, विषुववृत्ताला समांतर असावी की विषुववृत्ताला कोण, या सर्व गोष्टी उपग्रहाच्या कार्यानुसार ठरतात. या उपग्रहाचं कार्य काय आहे, याच्यावरती गोलाकार आहे की लंबवर्तुळाकार आहे
ही उंची आहे की कशी आहे, विषुववृत्ताला समांतर आहे की कोण करणारी आहे, हे त्या उपग्रहाच्या कार्यानुसार ठरत असतं. मग आता भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर फिरते ठेवण्यासाठी उपग्रहाला उपग्रह प्रक्षेपामार्फत त्या उंचीपर्यंत नेण्यात येतं. आणि त्यानंतर उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी कक्षेच्या स्पर्श रेषेच्या दिशेने विशिष्ट वेग दिला जातो. त्याला तो वेग देऊन वर पाठवतात. मग हा वेग मिळतात तो उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागतो. मग पुढील प्रमाणे सूत्र मिळते. जर वस्तुमानाचा यम ह्या वस्तुमानाचा पदार्थ एच या उंचीवर नेला, हो की नाही, बघा ना, यम वस्तुमानाचा उपग्रह पृथ्वीच्या केंद्रापासून उंचीवर नेला, पृष्ठभागापासून एच या उंचीवर नेला, तर व्हीसी या चालने परिभ्रमण करत त्यावर कार्य करणारे अभिकेंद्री बल एम व्हीसी स्क्वेअर बाय आर एवढं असतं. एम व्हीसी स्क्वेअर बाय आर एवढं. हे बघा ना, ही पृथ्वी आहे, हा पृथ्वीचा केंद्र आहे, इथून इतका हा उपग्रह या उंचीवर आहे आणि ही या उपग्रहाची भ्रमण कक्षा आहे. ओके, मग हे काय होईल, एम व्हीसी स्क्वेअर भागीला आर असं होईल. हा बघा, हे अभिकेंद्री बल पृथ्वीचे गुरुत्व प्रदान करते. म्हणून अभिकेंद्री बल आणि पृथ्वी व उपग्रहातील गुरुत्वीय बल कसं असतं, समान असतं. म्हणून काय केलं आपण, एम व्हीसी स्क्वेअर बाय आर प्लस एच इक्वल टू जी एम एम. अगोदरच्या प्रकरणामध्ये हे आपण बघितलं होतं. होईल असं. आता काय होईल माहिती आहे का, व्हीसी स्क्वेअर काढताना व्हीसी स्क्वेअर बरोबर जी एम एम हा तिरपा गुणाकार होईल, इकडे जाईल आणि छेदाला काय राहील, हा एम इंटू आर प्लस एच स्क्वेअर. हा दोन वेळेस आहे म्हणून हा कटला, हा एम एम कटला. मग व्हीसी वर्ग बरोबर काय राहिला, नाही हा एम नुसताच कटला. हा स्मॉल एम कटला, जी एम बाय आर प्लस एच. हे काय, मग आता वर्गमूळ करायचं असलं तर आपल्याला काय करावं लागेल, हा वर्ग करा आणि याचं काय लिहा, वर्गमूळ लिहा, झालं काम खतम. मग या सूत्रावरून असं दिसून येते की विशिष्ट वेग हा व्हीसी हा उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो. त्या उपग्रहाचं किती वस्तुमान आहे, उपग्रह कक्षेची भूपृष्ठापासूनची उंची वाढत जाते तसतसा त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेत असलेला वेग काय होतो, कमी कमी होत जातो. आणि म्हणून भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षाची उंची किती आहे त्यानुसार सर्वसाधारणपणे कक्षाचे वर्गीकरण केलं जातं. हा आता बघा, हा कशाचं किती आहे हे तुम्हाला पाठच करावं लागेल. हा ब्लॅकच घेऊ का, बघा. ओके, गुरुत्वीय स्थिरांकासाठी आपण जी घेत असतो, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि तो किती असतो, कॉन्स्टंट असतो बरं का. नेहमी 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर पर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. यालाच आपण काय म्हणू शकतो, गुरुत्वीय स्थिरांकाची किंमत किती असतं, 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग पर किलोग्रॅम वर्ग. आलं लक्षात तुमच्या, एकदा किलोग्राम वर्ग आहे की नाही ते पाहावं लागेल. एवढे दूर तर नाही. आहे थोडंच आहे. आता यम म्हणजे काय, पृथ्वीचे वस्तुमान, आणि ते किती आहे, 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम. 10⁻24 म्हणजे 10 वर 24 शून्य, 10 वर 24 शून्य.
ना. आता पृथ्वीची त्रिज्या r किती असतं 6.4 गुणिले 10⁻⁴ मीटर, म्हणजे पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. 6400 किलोमीटर पृथ्वीची त्रिज्या आहे. h म्हणजे उपग्रहाचे भूपृष्ठापासूनची उंची आणि r + h म्हणजे उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची त्रिज्या. उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची त्रिज्या असं आपल्याला म्हणता येईल, हो ना. त्यानंतर बघा उच्च कक्षा हाय अर्थ ऑर्बिट म्हणजेच काय, भूपृष्ठापासून उंची 35,780 किलोमीटर एवढी. यापेक्षा जास्त म्हणलं तरी चालते. बघा, ज्या उपग्रह भ्रमण कक्षाची भूपृष्ठापासूनची उंची 35,700 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते त्यांना उच्च कक्षा म्हणतात. हाय अर्थ ऑर्बिट किंवा उच्च कक्षा कशाला म्हणायचं, ज्या उपग्रह भ्रमण कक्षाची उंची भूपृष्ठापासून 35,780 किलोमीटर पेक्षा जास्त असते त्यांना काय म्हणायचं, उच्च कक्षा किंवा हाय अर्थ ऑर्बिट असं म्हणायचं. ठीक आहे. बघा, आपण पाहणार आहोत भूपृष्ठापासून 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास 24 तास लागतात. म्हणजे एका दिवसात तो एक प्रदक्षिणा पृथ्वीभोवती पूर्ण करतो. मग पृथ्वीला सुद्धा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागते. पृथ्वी स्वतः इतर ग्रहाभोवती फिरताना आपल्या भोवती फिरतं आणि तिला देखील स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो, 24 तास, म्हणजे एक दिवस लागतो. या उपग्रहाची कक्षा जर विषुववृत्ताला समांतर असेल तर पृथ्वीला स्वतःभोवती परिवलन करण्यास लागणारा कालावधी म्हणजे फिरण्याला आणि पृथ्वीभोवती परिभ्रमण करण्यास लागणारा कालावधी एकच असतो. ओके नाही. परिवलन स्वतःभोवती फिरणे, परिभ्रमण दुसऱ्या भोवती फिरणे एकच असल्याने पृथ्वीच्या सापेक्ष हा उपग्रह अवकाशात जणू काही स्थिरच आहे असा भास होतो. कशामुळे, परिवलन आणि परिभ्रमण सारखंच आहे, 24 तास. मग एकाच गतीने समांतर चालत असलेल्या वाहनातील प्रवाशांना शेजारील वाहन स्थिर असल्याचा भास आलं की नाही लक्षात. शेजारचं वाहन स्थिर आहे ना, आपल्यालाच काय वेग मिळाला असा भास होतो की नाही. मग तसे चित्र घेते, म्हणून अशा उपग्रहांना भूस्थिर उपग्रह म्हणतात. ही आहे भूस्थिर उपग्रहाची व्याख्या, हो की नाही. जिओ सिंक्रोनस आपण पाहिलं ना सॅटेलाइट, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइटची ही व्याख्या. असे उपग्रह भूस्थिर असल्याने पृथ्वीच्या एकाच भागाचे सतत निरीक्षण करू शकतो. एकाच ठिकाणी तो स्थिर आहे म्हणून तो पृथ्वीच्या विविध भागाचं निरीक्षण सतत करू शकतो. म्हणून हवामानशास्त्र, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, आकाशवाणी यांच्या संदेशवहनामध्ये याचा उपयोग होतो. आता मध्यम कक्षा म्हणजे काय माहिती का, 35,000पेक्षा जास्त 35,780 उच्च कक्षा आणि खाली काय मध्यम काय 35,000पेक्षा कमी 2,000 ते 35,780 आणि 2,000पेक्षा कमी असेल तर निम्न होईल. असं भूपृष्ठ मध्यम कक्षेची उंची भूपृष्ठापासून 2,000 ते 35,780 पर्यंत असतं. 2,000 आहे ना. बघा, ज्या उपग्रह भ्रमण कक्षाची उंची भूपृष्ठापासून 2,000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर यांच्या दरम्यान असते त्या कक्षांना मध्यम कक्षा असं म्हणतो. उच्च कक्षा, मध्यम कक्षा आणि निम्न कक्षा असं 3 कक्षेचे प्रकार आहेत. मग भूस्थिर उपग्रह हे विषुववृत्ताच्या अगदी वर परिभ्रमण करतात. म्हणजे हे जे आहेत भूस्थिर उपग्रह ते काय करतात, विषुववृत्ताच्या अगदी वर परिभ्रमण करतात आणि त्यामुळे उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी ते फारसे उपयुक्त ठरत नाही, हो ना. कारण काय, ते विषुववृत्ताच्या अगदी वर परिभ्रमण करतात. मग त्यासाठी ध्रुवीय प्रदेशावरून जाणाऱ्या लंबवर्तुळाकार मध्यम कक्षा वापरण्यात येतात. यांना ध्रुवीय कक्षा असे म्हणतात. कशाचा वापर करतात, लंबवर्तुळाकार मध्यम कक्षाचा वापर करतात, त्यांना ध्रुवीय कक्षा म्हणतात.
आणि का म्हणतात तर ध्रुवीय प्रदेशातून जाणाऱ्या लंबवर्तुळाकार कक्षा वापरतात. कशासाठी? दक्षिण ध्रुव प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी, उत्तर किंवा दक्षिण ध्रुव. मग या कक्षेमध्ये उपग्रह जवळपास 2 ते 24 तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 24 तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. काही उपग्रह भूपृष्ठापासून जवळपास 20,200 किलोमीटर उंचीवर वर्तुळाकार कक्षेत भ्रमण. हे काय? मध्यम कक्षा कशी भ्रमण करते? वर्तुळाकार. मग दिशादर्शक उपग्रह या कक्षेमध्ये भ्रमण करतात. कोणत्या कक्षेमध्ये? मध्यम कक्षेमध्ये दिशादर्शक ग्रह भ्रमण करतात. एवढंच घेऊया एक. आता बघा, निम्न कक्षा म्हणजे ज्याची उंची जमिनीपासून 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर प्रमाणापर्यंत आहे. ओके नाही? भूपृष्ठापासूनची उंची. ज्या उपग्रह भ्रमण कक्षाची उंची भूपृष्ठापासून 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर असते अशा कक्षांना निम्न कक्षा म्हणतात. मग शास्त्रीय प्रयोगासाठी अथवा हवामान अभ्यासासाठी वापरले जाणारे उपग्रह निम्न कक्षामध्ये भ्रमण करतात. मग त्याच्या कक्षाच्या उंचीनुसार जवळपास 90 मिनिटात त्याचे एक परिभ्रमण पूर्ण होते. पहा, निम्न कक्षातल्या उपग्रहाचे 90 मिनिटात एक पूर्ण परिभ्रमण होतं. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, हर्बल दुर्बीण हे सुद्धा याच प्रकारच्या कक्षेमध्ये परिभ्रमण करतात. उपग्रहाच्या विविध कक्षा दाखवलेल्या आहेत, त्यावर आपण उद्या चर्चा करूया. ठीक आहे. तर माझ्या मते हे कक्षेचे 3 प्रकार आहेत. कोणत्या कक्षेमध्ये काय असतं आणि त्याची उंची किती असतं. 1800 पासून 180 पासून 2000, 2000 पासून आणखी बघा ना किती 35,780 आणि सर्वात निम्न मोठा स्तर 35,780 पेक्षा मोठा. मग कुठल्या स्तरामध्ये कुठल्या कक्षेमध्ये काय असतं आणि त्याचा उपयोग काय याचा चांगला अभ्यास करा आणि ते सर्व लक्षात राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या तासिकेत. टिल देन गुड बाय.